नमस्कार. आज आपण तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये झटपट असं पोटाला थंडावा देणारं उन्हाळा विशेष मसाला ताक बनवतोय. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे 1 वाटी दही घेतलं. मिक्सरच्या भांड्यात संपूर्ण दही काढल्यानंतर यामध्ये छोटे 3 ते 4 तुकडे अद्रक घातलं. त्यासोबतच 5 ते 6 पुदिन्याची पानं, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर एक छोटीशी हिरवी मिरची. तर यामध्ये छोटीशी हिरवी मिरची वापरा, कमी तिखट वापरा, म्हणजे घशाला तिखटपणा किंवा ठसका लागत नाही. सर्व चवी बॅलन्स होण्यासाठी अगदी थोडीशी साखर घातली. तर आता झाकण लावून मिक्सरला हे बारीक असं वाटून घ्यायचं. छान पेस्ट तयार करून घ्यायची. तर बघा याप्रमाणे. तर आता ही तयार झालेली पेस्ट आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ आणि आता यामध्ये 2 ग्लास तरी पाणी घालायचं आहे. तर हे 2 ग्लासासाठी परफेक्ट असं प्रमाण आहे. एकतर तुम्ही यामध्ये माठातील पाणी वापरा किंवा बर्फाचे तुकडे घातलं तर हे छान थंडगार असं होईल. त्यानंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं साधं मीठ, थोडंसं काळं मीठ आणि जिऱ्याची पावडर घातलेली आहे. तर जिरं थोडंसं भाजून ते मिक्सरला फिरवून नंतर त्याची बारीक अशी पावडर तयार करून घेतली. नंतर चमच्याने छान मिसळून घ्यायचं. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने थंडगार असं रुचकर, पाचक, पोटाला थंडावा देणारं थंडगार असं मसाला ताक तयार झालेलं आहे. सोबतच बनवायला सोपं आहे, त्यामुळे झटपट असं तयार होतं. तर एकदा या सोप्या पद्धतीने थंडगार असं मसाला ताक नक्की बनवून बघा. ऐवजी तुम्ही ताकाचा सुद्धा वापर करू शकता. तर एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.